नमस्कार, मी वैशाली कवडे सोनावणे साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत कोरोना व इतर आजार आणि होप मेडिसिन आणि या विषयावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सपना रंधवे मॅम। मॅडम, या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत। कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। डॉक्टर सपना हे मेडिकल ऑफिसर असून या क्षेत्रात त्या तब्बल 10 ते 12 वर्षांपासून कार्यरत आहेत। शिवाय त्यांनी आतापर्यंत होप मेडिसिनद्वारे अनेक रुग्णांना अगदी यशस्वीरित्या उपचार देखील केलेले आहेत। मॅडम, पुन्हा एकदा स्वागत या कार्यक्रमात। खरं तर हे तुमचं यशच म्हणावं लागेल की तुम्ही होप मेडिसिनद्वारे एवढ्या रुग्णांना अगदी यशस्वीरित्या तुम्ही उपचार केलेले आहेत। मला हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की होप मेडिसिन काय आहे आणि शिवाय ह्या मेडिसिनद्वारे अनेक रोगांवर तुम्ही कसा उपचार करता। नक्कीच। बेसिकली होप मेडिसिनची जी संकल्पना आहे मी थोडक्यात आपल्याला सांगते। म्हणजे समज मी निसर्गामध्ये बघितलं तर वेगवेगळ्या निसर्गाने आपल्याला ज्या औषधी वनस्पती आहेत त्या दिलेल्या आहेत। म्हणजे आजारापासून बचाव होण्यासाठी, व्याधीपासून बचाव होण्यासाठी निसर्गाने तो आपली सोय केलेली आहे। त्यांनी औषधी वनस्पती दिलेल्या आहेत। समज तुम्ही प्राणी पक्षी जरी बघितलेत निसर्गातले, ते देखील आजारी पडतात, पण ते तीच निसर्गातली जी काही वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्यांचा वापर करतात आणि बरे होतात। या संकल्पनेला धरून, म्हणजे या संकल्पनेचाच आधार घेऊन होप मेडिसिनने औषध तयार केलेले आहे, जे की वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले आहे। ते 100% हर्बल, 100% नॅचरल आणि 100% ऑर्गॅनिक असं हे औषध आहे। हे जे औषध आहे त्याची मेन संकल्पना जी आहे, जी आपल्याला सांगितली की वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे की मनुष्य सहसा आजारी का पडतो, तर रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तर मनुष्य आजारी पडतो। या संकल्पनेवर आधारित होप मेडिसिनने औषध तयार केलेले आहे। या औषधांनी काय होतं तर प्रत्येक पेशीला आणि प्रत्येक भागाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा मिळतो। रक्ताबरोबर ऑक्सिजनचा देखील पुरवठा होतो आणि त्यामुळे काय होतं तर प्रत्येक पेशी आणि प्रत्येक अवयव हा पूर्ण क्षमतेने काम करायला लागतो आणि त्याच्यामुळे जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढते आणि ती टिकून राहते। यावर होप मेडिसिनने औषध तयार केलेले आहे। जसं मी सांगितलं की जे औषध आहे ते पूर्णपणे नॅचरल आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भस्म अथवा स्टेरॉइड नाही आहे। त्याचबरोबर हे जे औषध आहे याची मात्रा अत्यंत कमी आहे, म्हणजे डोस जो आहे तो अत्यंत कमी आहे। याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं पथ्य नाही आहे आणि हे जे औषध आहे ते इतर कोणत्याही पॅथीच्या औषधाबरोबर तुम्ही घेऊ शकता, त्याची ड्रग इंटरॅक्शन होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे औषध घेतल्यानंतर त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला लगेच दिसायला सुरुवात होते। अशा प्रकारे नॅचरल स्वरूपामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं औषध होप मेडिसिनने तयार केलेलं आहे। नक्कीच, एवढं छान हे औषध आहे। मात्र माझा असा एक पुढचा प्रश्न आहे की हे जे मेडिसिन आहे हे कोरोनावर कशा पद्धतीने काम करतं किंवा याचा फायदा काय आहे कोरोनावर? बरोबर। आता आजकाल कोरोनाचं प्रमाण जे आहे फारच वाढलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं की कोरोना होण्याचं कारण रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे कोरोनाची बाधा होण्याचं संभावना असते। तर या मेडिसिनमुळे काय होतं तर रोगप्रतिकार शक्तीमध्ये झपाट्याने वाढ होते आणि ते टिकून राहते। आता जे कोरोनाचे जे पेशंट्स आहेत, म्हणजे आम्ही हे जे औषध आहे ॲज अ प्रिव्हेंशन म्हणून, म्हणजे प्रतिबंध म्हणून बऱ्याच पेशंटला, म्हणजे हजारो पेशंटला प्रिव्हेंशन म्हणून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे औषध दिलेलं होतं। आणि या सगळ्या पेशंटची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे ते कोरोनापासून, म्हणजे त्यांना ताकद आली की ते लढू शकले कोरोना विषयी। त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे ॲज अ पॉझिटिव्ह पेशंट, म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह अशा हजारो पेशंटला आम्ही हे औषध दिलेलं आहे। त्यांनी काय झालं की त्यांनी इतर औषधांच्या सोबत हे औषध आमचं घेतलेलं होतं, त्यामुळे त्यांची जी लक्षणं आहेत ती देखील कमी झाली। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटला थकवा आलेला होता, खोकला होता, दम लागत होता, त्याचबरोबर चव जाणवत नव्हती, काही पेशंटला वास येत नव्हता। अशी जी सगळी लक्षणं जी आहेत ती होप मेडिसिन हे औषध घेतल्याबरोबर इतर औषधांच्या सोबत तर त्यांची प्रतिकारशक्ती वाढली आणि त्याच्यामुळे ही लक्षणं आहेत ती कमी झाली। पेशंट 7 ते 8 दिवसांमध्ये रिकवर झाले आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला। त्याचबरोबर हे जे पेशंट होते, जे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट होते, हे सगळ्या वयोगटातले होते, म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत। म्हणजे जशा तुम्ही मुलाखती बघाल तर काही 4 वर्षाची मुलं वगैरे असे देखील पेशंट्स होते। या सगळ्यांना जेव्हा औषधं घेतली तेव्हा त्यांना काय झालं की प्रतिकारशक्ती वाढली, त्याच्यामुळे कुठलाही जो पेशंट आहे तो कॉम्प्लिकेशन्समध्ये गेला नाही। म्हणजे काही पेशंट डायबिटीसचे होते, काहींना BP सारखा आजार होता, काहींना हार्टचे आजार होते। असे सगळे जे पेशंट्स आहेत त्यांनी इतर औषधांच्या सोबत या औषधाचं सेवन केलं, त्याच्यामुळे कुठलाही पेशंट कॉम्प्लिकेशनमध्ये न जाता दगावलेला नाही आहे। त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या औषधाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो। नक्कीच डॉक्टर, ह्या मेडिसिनद्वारे अनेक असे आपले रुग्ण आहेत ज्यांना खूप फायदा झालेला आहे आणि अशाच एका रुग्णाची आपण मनोगत जे आहे ते आपण पाहूया। माझं नाव सविता विनोद कांबळे, माझं वय 30 आहे। मी कोरोना पॉझिटिव्ह पेशंट होते।
माझी 1 तारखेला टेस्ट झाली, 4 तारखेला माझा रिपोर्ट आला, त्यात मी कोरोना पॉझिटिव्ह आहे असे मला कळले. तिथून मला बाणेर हॉस्पिटलला ठेवण्यात आले. तिथे मला औषध उपचार दिले, गोळ्या औषधं दिले आणि त्या गोळ्या औषधांनी मला खूप त्रास झाला. हातापायांची आग, ताप, अशक्तपणा, थकवा असा खूप त्रास सुरू झाला. तर तिथे भाऊंनी मला, ते भाऊ शेजारीच होते, तर ते सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांनी मला हे होप आयुर्वेदिक औषध दिले. हे औषध घेतल्यानंतर 2 ते 3 चमच्यामध्येच मला याचा फरक जाणवला. हे औषध खूप चांगलं आहे, आयुर्वेदिक औषध आहे, याचे काही साईड इफेक्ट नाही. पण हे औषध घेतल्यानंतर मला काहीच त्रास झाला नाही, पूर्णपणे बरी झाले. मला असं वाटलं नाही की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे म्हणून. ह्या औषधाने हातापायांची आग, ताप, अशक्तपणा, थकवा असं मला काहीच जाणवलं नाही. खूप चांगलं औषध आहे हे. आणि या औषधाने त्याच्यानंतर माझी टेस्ट झाली 7 दिवसानंतर. हे औषध मी घेतलं, ते गोळ्या मी पूर्णपणे थांबवले, ॲलोपॅथिक गोळ्या मी घेतल्याच नाही. या औषधावरच मी पूर्णपणे बरी झालेली आहे. आणि 7 दिवसानंतर माझी टेस्ट घेतली, त्यात मी पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह झाले आणि माझा रिपोर्ट चांगला आला. तर मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगू इच्छिते, जे काही कोरोना पॉझिटिव्ह असतील तर ते घाबरून जाऊ नका. हे औषध घ्या. हे होप आयुर्वेदिक औषध आहे. हे खरंच खूप चांगलं आहे. या औषधाने पूर्णपणे तुम्ही बरे व्हाल. कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असतील तर घाबरून जाऊ नका. हे औषध सगळ्यांनी औषधांचा लाभ घ्या. आणि मला अजून एक त्रास होता, तो म्हणजे मूळव्याधीचा. तो पहिल्यापासूनच त्रास होता, तर ते सुद्धा मला पूर्णपणे बरी झाली. त्या औषधाने मी पूर्णपणे बरी झाली. मी प्रकाश दशरथ बोर्डे, वय वर्ष 53, राहणार संगमवाडी, पुणे. दिनांक 22 एप्रिल रोजी मला थोडासा त्रास झाला. नंतर दवाखान्यात नेण्यात आले. तिथे माझी करोनाची टेस्ट घेण्यात आली. नंतर ते टेस्ट 23 तारखेला पॉझिटिव्ह आले. लवळे येथे मला ॲडमिट करण्यात आले. नंतर मला हे औषध होप मेडिसिन मिळाले. त्यांनी तेथील डॉक्टरांच्या दाखवल्यानंतर हे औषध मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिथे घेत होतो. मला 7 ते 8 दिवसांमध्ये खूप बरे वाटले आणि मी पॉझिटिव्हचे निगेटिव्ह या औषधामुळे झालो असं. आणि माझ्या शेजारी तिथे राठोड आणि जगदाळे हे सुद्धा पेशंट होते, त्यांना पण मी औषध दिले. त्यांचे पण टेस्ट 8 ते 10 दिवसात निगेटिव्ह आली. असं मला हे औषध खूप गुणकारी आहे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते हे औषध होपचे. आणि नंतर मग मला घरी सोडण्यात आले. मी घरच्याही लोकांना हे औषध दिले, ते सुद्धा पॉझिटिव्ह झाले नाही त्या औषधामुळे आणि यांना पण बरं वाटलं. असं हे औषध खूप गुणकारी आणि चांगले आहे. कोरोनावर तर याचा म्हणजे आपण फायदा बघितलेलाच आहे, पण मात्र इतर आजारांवर देखील हे फायदेशीर आहे का? नक्कीच आहे. जसं की मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे की मनुष्य सहसा आजारी का पडतो, तर रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तर मनुष्य आजारी पडतो. मग रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे जे काही आजार होतात त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये हे मेडिसिन अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं. त्याचबरोबर HIV एड्स आहे, त्याचबरोबर डिप्रेशन आहे, संधिवात आहे, त्यानंतर आपण म्हणू की डायबिटीसमुळे होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यामध्ये होप मेडिसिन चांगल्या प्रकारे काम करतं. मेंदूला होणारा कमी रक्तपुरवठा आहे त्यामध्ये ते उपयोगी पडतं. स्किन डिसीजेस आहेत, त्याचबरोबर डेंग्यू आणि चिकनगुनिया यानंतर जे काही तो तर बरा होतो डेंग्यू चिकनगुनिया, पण त्यानंतर हाडांना जो त्रास होतो म्हणजे सांध्यांना जो त्रास होतो त्यामध्ये देखील हे औषध अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं. आजकाल हार्मोनल इम्बॅलन्सचं प्रमाण जे आहे ते पण फार वाढलेलं आहे, अशामध्ये देखील होप मेडिसिनचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. सगळ्यात महत्त्वाचं की रक्तासंबंधी जे आजार आहेत आणि त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे जे काही आजार होतात या सगळ्यांमध्ये होप मेडिसिन हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं. नक्कीच इतर आजारांवरही तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप छान पद्धतीने हे काम करतं आणि आपण हेच रुग्णांच्या तोंडूनही ऐकणार आहोत. पाहूयात हेच एक मनोगत यापैकी. माझं नाव हरबंस सुरजित सिंग रत्तू, माझं वय 34. मी करोनाबाधित पेशंट होतो. मी 12 तारखेला चाचणी केली. 14 तारखेला मला कळवण्यात आलं की तुम्ही करोना पॉझिटिव्ह आहात. त्याच्यानंतर मला जसं माहिती पडलं तर मी जाताच हे औषध घेऊन गेलो. हे जे मेडिहोप औषध आहे हे मी घेऊन गेल्यानंतर रोज ह्याला 3 वेळा मी नियमितप्रमाणे हे खात होतो. मला हे खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि मी कुठल्याही प्रकारची दुसरी हॉस्पिटलमध्ये गोळी घेतली नाही किंवा औषध घेतलं नाही. हेच औषध फक्त मी 3 वेळा दिवसात घेत होतो. हे औषध घेतल्यानंतर माझ्या शरीरात अशी एवढी ऊर्जा जाणवत होती की मी 2 वेळा दिवसात व्यायामही करायचो. सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा व्यायाम करायचो
परत माझी चाचणी 7 ते 8 दिवसात चाचणी झाली. चाचणी झाल्यानंतर जे माझ्या संग अजून तिथं 10-15 जण होते त्यांना तिथंच म्हणजे मला 7 ते 8 दिवसात सोडलं गेलं आणि डिस्चार्ज दिला आणि त्यांना अजूनही सोडलेलं नाही. त्यांना कमीत कमी 14 ते 15 दिवस झाले. आणि त्याच्यानंतर माझी सांगण्याचं फक्त हे तत्त्व आहे की ह्याच्या पुढं जे कोणी करोना पेशंट असेल त्यांनी न घाबरता हे औषधाचं सेवन करा. हे औषधाचं सेवन केल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कुठला साईड इफेक्ट होणार नाही. बस, थँक्यू. नमस्कार, माझं नाव प्रतीक कनुंजे, माझं वय 28. मी कोरोना पॉझिटिव्ह होतो. आमच्या घरामध्ये सर्वात प्रथम माझ्या वडिलांना कोरोना डिटेक्ट झाला. त्यांचं वय 58. त्यांना शुगर होती, BP होतं, इतरही त्रास होते. त्यांना ॲडमिट केल्यानंतर आमच्या टेस्ट केल्यानंतर मी, माझी मिसेस जिचं वय 27 व माझा मुलगा जो 4 वर्षाचा, आम्ही चौघंही कोरोना पॉझिटिव्ह होतो. त्यानंतर आम्ही हे जे होपचं औषध आहे हे औषध दिवसातून 3 वेळा घेतलं. माझ्या मुलाला अर्धा चमचा 2 वेळा दिलं. या औषधामुळे आम्हाला खूप मोठा फरक जाणवला. आम्हाला प्रतिकारशक्ती वाढली व जी कोरोनाची मनामध्ये भीती होती ती पूर्णपणे नाहीशी झाली. या औषधामुळे जे काही खात होतो ते व्यवस्थित पचत होतं, भूक लागत होती व कोरोनाचे कुठलेही सिम्पटम्स आम्हाला दिसले नाही. त्यानंतर आम्ही दवाखान्यातून 7 ते 8 दिवसामध्ये पूर्णपणे बरे होऊन बाहेर पडलो. पण मी कुठल्याही प्रकारची दवाखान्याची मेडिसिन घेतले नाही. जे काही झालं ते होप औषधामुळे मी पूर्णपणे बरा झालो. आणि ज्यांना कोणाला कोरोना पॉझिटिव्ह आहात त्यांच्यासाठी एक विनंती की हे औषध तुम्ही घ्या. तुम्हाला ह्याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेल, तुमच्या मनातली पूर्णपणे भीती जी कोरोनाची ती नाहीशी होईल, व्यवस्थित तुमचं पचन होईल व तुम्ही पण 7 ते 8 दिवसामध्ये कोरोनामुक्त व्हाल. थँक्यू. तर आपण पाहिलं की ज्या रुग्णांना फायदा झाला त्यांची खूप बोलकी अशी प्रतिक्रिया होती. आपल्याला ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवायची आहे. मात्र इथे घेऊ एक छोटासा ब्रेक. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण आज चर्चा करतो होप मेडिसिन आणि त्यावर जे उपचार करतात त्याबद्दल. आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर सपना मॅडम. सपना मॅडम, पुन्हा कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आत्ताच आपण पाहिलं की कोरोनावर सुद्धा हे मेडिसिन खूप छान पद्धतीने काम करते. तर अजून कोरोनावर तुम्ही काय सांगाल? नक्कीच. तिन्ही प्रकारच्या म्हणजे पद्धतीने आपण उपयोग म्हणजे करून आपल्या औषधाचा उपयोग होतो. सगळ्यात महत्त्वाचं की जसं मी सांगितलं की प्रिव्हेंशन म्हणून आपण हे औषध दिलेलं आहे, जेणेकरून तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढल्यानंतर हे औषध तुम्ही घेतलं तर रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याच्यामुळे कोरोनाची जी बाधा आहे त्याच्यापासून आपण वाचू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोरोना झाल्यानंतर इतर औषधांच्या सोबत हे औषध तुम्ही घेतलं तर रोगप्रतिकारशक्ती खूप चांगल्या प्रकारे वाढते. त्याच्यामुळे कुठलाही पेशंट कॉम्प्लिकेशनमध्ये जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोना बरा झाल्यानंतर देखील पेशंट पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आज आपण काल म्हणतो की ज्यांनी कोरोना बरा झाल्यानंतर देखील पेशंटला काही त्रास होऊ शकतो, पेशंट कॉम्प्लिकेशनमध्ये जाऊ शकतो. अशा वेळेस देखील पेशंटने हे औषध घेतलं तर जी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत तो होण्याचा जो धोका आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो. म्हणजे ॲज अ प्रिव्हेंशन म्हणून आपण हे औषध घेऊ शकता. कोरोना झाल्यानंतर इतर औषधांच्या सोबत हे औषध तुम्ही घेतल्यास तुमची प्रतिकारशक्ती वाढते. आणि त्याचबरोबर कोरोना होऊन गेल्यानंतर पुढची कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी हे औषध तुम्ही घेऊ शकता. आणि हे औषध पूर्णपणे नॅचरल आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेलं आहे. ॲज अ नॅचरल इम्युनिटी बूस्टर म्हणून हे औषध आहे. आता सध्या वॅक्सिन देखील येणार आहे, पण आपलं जे औषध आहे त्यांनी नैसर्गिक तुमची जी इम्युनिटी आहे, प्रतिकारशक्ती आहे ती वाढणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे औषध आहे ते लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्या प्रकारचे लोक हे औषध घेऊ शकतात. व्याधी असणारे लोक हे औषध घेऊ शकतात आणि निरोगी व्यक्ती देखील हे औषध घेऊ शकतात. आम्ही जे औषध आहे ते सगळ्या प्रकारच्या पेशंटला दिलेलं होतं. म्हणजे काही छोटी मुलं होती, काही वयोवृद्ध लोक होते, म्हणजे 80च्या पुढचे लोक होते, व्याधीने ग्रस्त लोक होते. अशा सगळ्या पेशंट्सला आपण इतर औषधांच्या सोबत हे औषध दिलेलं होतं. त्यांनी हे पेशंट पूर्णपणे रिकवर झाले, कुठलाही पेशंट कॉम्प्लिकेशनमध्ये गेला नाही. त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढून हे औषध अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं.
नक्कीच डॉक्टर, कोरोनावर तर एवढ्या छान पद्धतीने हे औषध काम करते, मात्र कॅन्सर आणि डायबिटीस याच्यावर पण हे औषध काम करतं का? नक्कीच मॅडम. म्हणजे आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कॅन्सरसारखा आजार होतो आणि इतरही आजार होतात. तर कॅन्सरमध्ये सध्या जी काही उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये किमोथेरपी, रेडिएशन आणि ऑपरेशन अशा प्रकारची उपचार पद्धती आहे. पण किमोथेरपी आणि रेडिएशनचे जे काही त्रास असतात ते पेशंटला खूप प्रमाणात होत असतात. त्याच्यामध्ये काय होतं तर पेशंटला जे उलट्या होत असतात किमो घेतल्यानंतर, मळमळ होत असते, पचनशक्ती पेशंटची मंदावून जाते, नंतर विकनेस येतो, हिमोग्लोबिन आहे, WBC आहे, प्लेटलेट्स आहे, याचं प्रमाण देखील कमी होऊन जातं आणि पेशंटला एक प्रकारचं नैराश्य येतं आणि कधीकधी पेशंटला इतका त्रास होतो की त्याला वाटतं की ट्रीटमेंट नको, आपण मेलेलं बरं. अशा वेळेला समज तुम्ही होप मेडिसिन इतर औषधांच्या सोबत म्हणजे किमो रेडिएशनच्या सोबत सुरुवातीपासून घेतलं तर तुमचा जो आजार आहे तो बरा व्हायला मदत होऊ शकेल. त्याचबरोबर हे जे काही साईड इफेक्ट्स आहेत हे सगळे ते पेशंटला होण्याचा जो धोका आहे तो कमी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कॅन्सर बरा होतो बऱ्याच वेळेला आणि त्यानंतर रिकरन्स म्हणजे परत उद्भवू शकतो. तर जो उद्भवण्याचा धोका आहे तो टाळला जाऊ शकतो. म्हणजे याने काय होणार आहे की प्रतिकारशक्ती वाढणार आहे. त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे जो काही कॅन्सर उद्भवण्याचा धोका तो आपल्याला टाळता येईल आणि त्याचबरोबर जे साईड इफेक्ट्स आहेत इतर पॅथीचे तर ते देखील या औषधामुळे आपल्याला टाळता येऊ शकतात. त्याच्यामुळे कॅन्सरच्या पेशंट्समध्ये होप मेडिसिन अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं. आत्ता आपण जे काही व्हिडिओ बघितले ते तुम्ही आपण कोरोनाचे बघितले. वेळेच्या अभावी आपल्याला कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत जे पूर्णपणे रिकवर झालेले आहेत, काही पेशंट्सचे जे होते ते लास्ट स्टेजला होते, असे पेशंट्स देखील आपल्या मेडिसिननी खूप चांगल्या प्रकारे त्यांना फायदा झालेला आहे. असे व्हिडिओज तुम्ही आमच्या वेबसाईटवर बघू शकता. त्यांचे रिपोर्ट्स देखील आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार जसं की तुम्ही म्हणाल की डायबिटीजचं प्रमाण देखील सध्या खूप वाढलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे मधुमेहामुळे होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत तर ते कुठल्या प्रकारची, तर डायबिटीसच्या रुग्णांना वारंवार लघवीला जावं लागतं, युरिन इन्फेक्शन होतं, स्किनचे डिसीज होत असतात, त्याचबरोबर पेशंटला नैराश्य आलेलं असतं, पचनशक्ती मंदावलेली असते, कामात उत्साह जाणवत नाही, बऱ्याचदा ज्या जखमा असतात त्या देखील बऱ्या होत नाहीत. अशा वेगवेगळ्या प्रकारची जी काही डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स आहेत अशामध्ये समज तुम्ही होप मेडिसिनचा वापर केलात तर ही जी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ती बरी व्हायला मदत होणार आहे. पेशंटला जे जखमा आहेत त्या बऱ्या होतात, पेशंटच्या पचनशक्ती सुधारते, जो विकनेस आलेला असतो तो दूर होतो, नंतर जो काम करण्याचा उत्साह आहे तो पेशंटचा वाढतो आणि रक्तपुरवठा सगळ्या ठिकाणी आपल्या औषधामुळे चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे इतर जे काही त्रास आहेत ते देखील पेशंट्सला होत नाहीत. अशा प्रकारे म्हणजे कॅन्सर आणि डायबिटीसवर अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे जे आजार होतात, जसं की आता मी तुम्हाला म्हणलं की जे HIV एड्स आहे यामध्ये देखील आपलं औषध खूप चांगल्या प्रकारे काम करतं. यामध्ये देखील प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. अशा पेशंटचा CD4 काउंट वाढण्याचं काम होप मेडिसिनमुळे होतं. त्याचबरोबर ARTचे काही साईड इफेक्ट होत असतात ते देखील या औषधामुळे होत नाहीत. आणि अशा पेशंट्सला समज म्हणजे HIVच्या ज्या पेशंट्सला खूप विकनेस आलेला असतो, वजन कमी झालेलं असतं, त्याला इतर आजार होण्याची संभावना असते, तर ती संभावना देखील आपल्या औषध घेतल्यानंतर टाळता येऊ शकते. कारण का या औषधाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर रोगप्रतिकारशक्ती ही वाढते. त्याच्यामुळे मधुमेहामुळे होणारे काही कॉम्प्लिकेशन आहेत त्यासाठी, सगळ्या प्रकारचे कॅन्सर याच्यासाठी, नंतर HIV एड्ससाठी अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग होतो. नक्कीच मॅडम, माझा पुढचा असा प्रश्न आहे की PCOD हा जो एक ही समस्या आहे ही प्रत्येक लेडीजमध्ये हल्ली तर आपल्याला बघायलाच मिळते, त्याच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच मॅडम, आता आजकालची बदलती जीवनशैली आहे त्याच्यामुळे PCODचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की निसर्गाने आपल्याला सगळ्या वनस्पती आहेत याची माहिती करून दिलेली आहे. त्याचा समज तुम्ही वापर केलात, निसर्गाला फॉलो केलं तर हे जे त्रास आहेत ते कमी होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही व्यवस्थित तुमची जीवनशैली ठेवली तर तुम्ही या सगळ्या आजारांपासून हे दूर राहू शकता. नक्कीच मॅडम, अगदी 2 मिनिटं आहेत आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये. शेवटी जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? बरोबर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोना झाला तर घाबरू नका. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कोरोना झाल्यानंतर जी भीती आहे ती पूर्णपणे दूर करा. ॲज अ प्रिव्हेंशन म्हणून, प्रतिबंध म्हणून तुम्ही हे औषध घेऊ शकता. त्यांनी तुमची प्रतिकारशक्ती वाढणार आहे. कोरोना जरी झाला तरीसुद्धा इतर औषधांच्या सोबत हे औषध तुम्ही घेतलं तर तुम्ही पूर्णपणे रिकवर व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. कुठलाही पेशंट कॉम्प्लिकेशनमध्ये जाण्याचा जो धोका आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो. आणि पोस्ट कोविड म्हणजे कोरोना झाल्यानंतर देखील हे औषध तुम्ही घ्या जेणेकरून पुढील कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरोगी व्यक्ती.
व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्तींनी तर हे औषध घ्यावंच, पण त्याचबरोबर निरोगी व्यक्तींनी आजार होऊ नये म्हणून आज करोना आहे पण पुढे दुसरी पण इन्फेक्शन्स असतात जी की रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होऊ शकतात. तर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्ही जे बाकीचे आजार आहेत त्याच्यापासून लांब राहू शकता. त्याच्यामुळे इतर आजार जे आहेत ते टाळण्यासाठी सगळ्या वयोगटातील लोकांनी हे औषधाचं सेवन करायला हरकत नाही. पूर्ण नॅचरल स्वरूपात हे औषध आहे, कुठलाही साईड इफेक्ट यांनी होत नाही. त्याच्यामुळे हे औषध नक्कीच तुम्ही घेऊ शकता. नक्कीच मॅडम, इतर म्हणजे आजारांवर देखील हे औषध फायदेशीर आहे आणि आणखीन काही बरेच गंभीर आजार असतात त्यावरही हे होप मेडिसिन काम करतं का? बरोबर, नक्कीच करतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की कॅन्सरसारखा गंभीर आजार आहे, त्याचबरोबर की प्रतिकारशक्तीमध्ये बिघाड झाल्यामुळे होणारे आजार आहेत ज्याला आपण ऑटोइम्यून डिसीज म्हणतो, याच्यामध्ये पण उपयोग पडतं. संधिवाताचं प्रमाण देखील फार वाढलेलं आहे. संधिवाताचा जो पेशंट असतो तो स्टेरॉइड्स वेदनाशामक औषधं घेत असतो, पण हे घेऊन देखील पेशंट्सला बरं वाटत नसतं. म्हणजे त्या पेशंट्सला सूज आलेली असते, हालचालींना प्रॉब्लेम आलेला असतो. पण अशा पेशंट्सनी समज होप मेडिसिन इतर औषधांच्या सोबत घेतलं तर त्याच्या वेदना आहेत त्या कमी होतील, त्याचबरोबर हालचालींना जो त्रास होतो तो कमी होईल आणि इतर औषधांचे साईड इफेक्ट कमी व्हायला मदत होईल. म्हणजे जे त्याचबरोबर जीर्ण आजार म्हणजे इतर सगळी औषधं घेतलेली आहेत तरी जे पेशंट बरे होत नाहीत अशा पेशंट्सनी होप मेडिसिनचं औषध घ्यायला काहीच हरकत नाही, त्यांना नक्कीच फायदा झालेला दिसेल. नक्कीच मॅम, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढं छान असं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.